पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटचा सामना होतोय आणि त्यावरून रणकंदन सुरू झालेलं आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आशिया चषक स्पर्धेमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सामन्यावर बहिष्कार टाकण्याचं विरोधी पक्षांचं आवाहन। भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना खेळू नये। भारत पाकिस्तान सामन्यावर माजी क्रिकेटपटू आणि भाजप नेते केदार जाधव यांचं वक्तव्य। दुबईमध्ये आज भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना। पहलगामच्या हल्ल्यावरून मॅचला ठाकरेंच्या शिवसेनेकडून विरोध। देशभक्तीचा व्यापार सुरू। देशाची आणि हिंदुत्वाची काही किंमत आहे की नाही? हिंदुत्वापेक्षाही व्यापार मोठा वाटतोय का? भारत पाकिस्तान मॅचवरून ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना सवाल। आज दुबईमध्ये भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेटचा सामना। आज सकाळी 11 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला ब्रिगेडकडून आंदोलन। आज पंतप्रधान मोदींना सिंदूरच्या पुड्या पाठवणार। शिवसेना भवन समोर आंदोलनाचे बॅनर लागले। खासदार संजय राऊतांना सिंदूर शब्द बोलण्याचा अधिकार नाही। उद्धव ठाकरे पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून बोलत आहेत। उद्धव ठाकरेंनी भारत पाक सामन्याला विरोध केल्यानंतर खासदार नरेश म्हस्केंची टीका। भारत पाक मॅच दाखवणाऱ्या हॉटेलमधील टीव्ही स्क्रीन बॅटनं फोडणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या शरद कोळींचा हॉटेल चालकांना इशारा। पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये बीसीसीआयच्या परिवारातील कोणाचाही मृत्यू झाला नाही, त्यामुळे त्यांना 26 मृतांच्या कुटुंबांच्या भावना समजल्या नाहीत। दहशतवादी हल्ल्यातील मृत शुभम द्विवेदी यांच्या पत्नी ऐश्वर्या द्विवेदी यांची प्रतिक्रिया।